नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबारात मृत्यू. गोळीबारकर्त्या मॉरिसने स्वतःवर गोळी झाडत केली आत्महत्या. घोसाळकरांच्या आत्महत्येनंतर घोसाळकरांचा पीए पोलिसांच्या ताब्यात. अनेक दोघांनाही घेतले ताब्यात. पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज. राज्यात गुंडांचं सरकार बसलंय. दोघी बाजूंनी गुंडगिरी. घोसाळकरांच्या गोळीबाराप्रकरणी आदित्य ठाकरेंची टीका. बाबा सिद्दीकी उद्या राष्ट्रवादी प्रवेश करणार. अजित पवारांची माहिती. 11 तारखेला अनेक पदाधिकाऱ्यांना येण्याचे केले आवाहन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60वा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय. राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलणार. सर्व माध्यमांचे 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार. विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. संस्थापक आमदार संजय केळकरांकडून राज्य कार्यवाहक सरचिटणीसांचे अभिनंदन. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष मान्य राजेश सुर्वे व राज्य सरचिटणीस कार्यवाहक संजय बबनराव पगार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांची मुंबई संपर्क कार्यालयात भेट घेतली. याप्रसंगी नव्याने राज्य सरचिटणीस कार्यवाहीपदी निवड झाल्याबद्दल आमदार केळकर यांनी संजय पगार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या हातातून राज्यभर शिक्षकांसाठी चांगले कार्य घडो असे सदिच्छा दिल्या. याप्रसंगी राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता नव्याने होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमातील D.Ed शिक्षण झालेल्या शिक्षकांची नेमणूक करणार आहे. त्या संदर्भात प्रथमतः जिल्हा परिषदेमध्ये सध्या कार्यरत शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांचे शिक्षण इंग्रजी माध्यम D.Ed झाले आहे त्यांची पदस्थापना इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत सेमी इंग्रजी शाळेमध्ये करण्यासंदर्भात व जिल्हाअंतर्गत बदलाबाबत चर्चा झाली. तर या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून सदरची मागणीचा आग्रही विचार करू असे केळकर यांनी सांगितले. तरी पुढील आठवड्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे अशी माहिती राज्य कार्यवाहक संजय बबनराव पगार यांनी दिली. जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्रजी D.Ed असणाऱ्या कार्यरत शिक्षकांची सेमी इंग्रजी शाळेवर पदस्थापना करून तदनंतर इंग्रजी D.Ed झालेल्या शिक्षकांची भरती करण्यात यावी या संदर्भात राज्य कार्यकारिणी प्रयत्नशील आहे. तसेच जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत चर्चा झाली अशी प्रतिक्रिया संजय बबनराव पगार राज्य सरचिटणीस कार्यवाहक महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग यांनी दिली. कळवण नगरीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत. कळवण तालुक्यात सकल मराठा समाजातर्फे पुष्पवृष्टी करीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतल्यानंतर कळवणच्या दिशेने ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. तसेच कळवण येथे शिवस्मारकाला भेट देत प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी देण्यात आल्या. मराठा योद्धा जरांगे पाटील आपल्या अश्वरूढ छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जात आहेत.
जाहीरपणानं त्यांची माफी मागायला पाहिजे, कारण तो त्यांचा नेता आहे. तो अपमानास्पद शब्द त्यांच्याबद्दल वापरला, पण तो मागणार नाही, कारण त्याच्या इतका बिनलाजा मंत्री आता बोध कधी झालाच नाही, लाजच नाही. त्याला किती बोला, मध्ये मध्ये म्हणायचं माझ्या मागत लागला मी. तुला कोणी सांगितलं बोलायचं मराठा आरक्षण केलं? ते शब्द बोलला मी 25 बोलत असतो. पण ते अल्बा होता का नाही? अरे तुमच्याकडे ते आहे का नाही? मग हा तरी म्हणा ना. माझा दंड तसं होतं, टप्प्यात आला वाजत नाही, त्याला सोडी देत नाही. त्याला एक दिवस असा दिवस आणणार आहे त्याच्यावर आपण शब्द दिला की मागं सरकत नसतो. तुम्ही बघितलं, कारण तुमचा मुलगा म्हणून काम करतो. माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला कुटुंब मानलं. मी शब्द दिला तर बदलत नाही. त्याला एक दिवस लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागदच खायला लावणार. त्याची दशी आत्ताच तशी झाली. त्याच्या पाठीमागचं त्या भाषण जर तुम्ही नगरचं ऐकलं ना, लाल झालेला असा लाभ. त्याला काही सुचायनाच. त्याचं म्हणणं होतं ओबीसी आरक्षणात येऊ द्यायचं नाही, आपण गेलो. त्याच्यात मी दुसरा दणका हाणला. म्हणलं तो मंडल कमिशनच चॅलेंज करतो. तेव्हा तो चॅलेंजच करून दाखव. त्याचा अवतार बघा फक्त कसं झालं ते लाल, कारण त्याला माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतं म्हणून, त्याला एकट्याला तर माहिती. पण आपण मराठी इतक्या खालच्या विचाराचे नाही आहे. आपण गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटलं नाही करणार, अजिबात नाही करणार. कारण त्या ओबीसी बांधवाचं वाटोळं करून आपल्याला काय नाही मिळणार. त्याच्यासाठी त्यांनी 3 आत्तापर्यंत पडद्याच्या पाठीमागं राहून मराठ्यांचं आरक्षण चॅलेंज केलं आत्तापर्यंत. जर का याला काही त्यांनी केलं, मग मात्र मायबाप मराठ्यांना ते मंडल कमिशन चॅलेंज केल्याशिवाय सोडणार. त्याला आरक्षणातूनच बाहेर काढणार, त्याला आरक्षणात ठेवणारच नाही. मग काय व्हायचं असेल ते होऊ. कारण तुला तुझ्या लेकरांचं कळतं तसं आमच्या लेकरांचंही आम्हाला भविष्य कळतं आहे. आमचे लेकर आम्हाला मोठे करायचे असले तर आम्ही लढून मिळवतो. तुला फुकट मिळालेलं 1967ला फुकट एका शासन निर्णयावर फक्त मिळालेले. आमचे सर्वे झालेले, आम्ही मागास सिद्ध झालेलो, तरी आम्हाला आरक्षण नाही. 70-75 वर्षाच्या शेकडो वर्षाच्या नोंदी मराठा ओबीसी आरक्षणात आपल्या सापडल्या, तरीही आम्हाला आरक्षण नाही. तुला फुकट 1967ला दिलेलं आहे, आणि मंडल कमिशननं कोणताही सर्वे न करता 90ला राहिलेल्या ओबीसींना दिले आहे. नादी कोणाला लावतोय? NTVला, वंजारी बांधव आणि धनगर बांधव. त्यांचा आणि आपल्या आरक्षणाला काय संबंध? तरी त्यांना नादी लावून सोबत घेऊन दिले. कारण ती बांध टाकल्याला सेपरेट वेगळा पुरवर्ग आहे NTV. त्याला मराठ्यांमुळं धक्का लागतच नाही, तरी त्यांना सांगतो धक्का लागत नाही. त्यांनी आता ओळखलं, त्यांच्यातली गाडी बाजूला. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव येथील धरणाचे पाणी दरसवाडीपर्यंत नेण्यासाठी ठिकठिकाणी कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याने आज मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी मावळी तालुका दिंडोरी येथे प्रत्यक्ष कॅनॉलची पाहणी केली असताना कॉन्क्रीट करण्यासाठी ज्या ठिकाणी कॅनल लिकेज आहे त्या ठिकाणी करावा अशी मागणी यावेळेस समस्त ग्रामस्थांनी केली. तसेच करून कधी पाणी तुम्हाला दरसवाडीपर्यंत लिहायचं असेल तर आमच्या गावाचा पाण्याचा विचार करावा व शेतीचा विचार करावा अशी विनंती मावळी ग्रामस्थांनी केली आहे. आता अंदाज येत नाही, आणि जर अंदाज आला नाही सगळं पाणी इकडं जाईल, खाली निघून जाईल. आपण तिथं पाण्याकडे पाऊस उजळायला पाणी, तर सोसायट्या स्थापन करणं अतिशय काळाची गरज आहे. बस साहेब सांगा तुम्ही कोण आहे? हो. मुळात रस्त्यावर अजिबात तयार नाही. म्हणता पाठ फोडायचे दिवस गेले. आता पुढे शक्य आहे का? लोकांचे आज जर तिथे आपल्या प्रत्येक गावातून 2-300 माणसं आज दडपण आला असतात. त्या माणसाला लोक घराच्या बाहेरच पडायला तयार नाही मुळात अजिबात. संतोष भाऊ ज्या दिवशी पाठावर पहिल्या दिवशी मशीन आले, मी गावाच्या ग्रुपवर मेसेज केला होता, एकाने सुद्धा रूप लागला नाही. लोकांना वाटतं सगळ्याचं फुकट होईल, आपण फुकट होणार नाही, सगळ्याचं काम बंद होईल. तर तुम्हाला वाटत माझं मी काय कोणी नाही. दिंडोरी तालुक्यातील मावळी येथे आज ग्रामस्थांनी मारुती मंदिरामध्ये ग्रामसभा बोलवली. त्याचं मेन कारण म्हणजे पुणेगाव धरणातून जे पाणी जाणार आहे येवल्यासाठी, त्या जो पाट आहे, जो कॅनल आहे, ते कॉन्क्रिटीकरण सुरू झालं आहे. आणि
त्यामुळे मावळी गावावरती पाण्याची बिकट समस्या निर्माण होणार. ह्या हेतूने आज संपूर्ण मावळीकर एकवटले आणि त्यांनी आज एक आंदोलनाचे हात्यार उपसले. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता सरपंच आहे, ताई काय सांगा? आज जो छगन भुजबळ साहेब आलते त्यांनी काय सांगितलं? आमचा विरोध आहे. कसला? अस्तरीकरणाला विरोध असल्याचं सरपंच ताई यांनी सांगितलं. साहेब, एकंदरीत तुमच्या गावाला पाण्याचा समस्या मोठी निर्माण होणार आहे, तर तुम्ही काय मागणी करताय? नमस्कार, मी मावडी गावचे उपसरपंच विजय मोरे. मी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ साहेब इथं आले होते. पुणेगाव कॅनलच्या अस्तरीकरणाची त्यांनी पाहणी केली. मोठ्या गतीमध्ये काम चालू आहे. हे जर काम जर असंच गतीत चालू राहिलं तर मावडी गावची सर्व शेती उद्ध्वस्त होईल. मावडीच्या विहिरी पूर्णपणे कोरड्या पडतील. मावडीच्या शेतकऱ्यांनी विविध बँकांचं कर्ज घेऊन आपल्या द्राक्ष बागा आणि आपली बागायती शेती उभी केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आमच्या गावचा तरुण नोकऱ्या नसल्यानं शेतीला लागलेला आहे. हे अस्तरीकरण जर पूर्ण झालं तर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. धरण आमच्या उशाशी आणि आम्ही उपाशी झालो, उपाशी अशा प्रकारची अवस्था आमची झालेली आहे. तर माझी माननीय सर्व मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि भुजबळ साहेबांना पण विनंती आहे की कृपया आमच्या गावचा जनमताचा आदर करून आपण हे अस्तरीकरण त्वरित थांबवावं आणि मावडी गावाला दिलासा द्यावा, आमच्या गावाचं जीवन वाचवावं अशी मी त्यांना या मावडी ग्रामपंचायतीच्या वतीने, मावडी ग्रामपंचायतीच्या वतीने तळकळीची विनंती करतो. साहेब, हे अस्तरीकरण थांबवा. जर हे थांबवलं गेलं नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय आणि उपोषणाशिवाय काही पर्याय राहणार नाही याची शासनानं नोंद घ्यावी. धरण उशाशीन कोरड घशाशी अशी म्हणण्याची वेळ आता मावळीकरांवरती आली आहे. एकंदरीत शिवरं पण तांदूळ तालुक्यातलं शिवरं गाव आहे, त्याला सुद्धा काय परिस्थिती? शिवरं नवे नवे तर मावडी, शिवरे, बोराळे, बहादुरी असं पूर्ण जो कॅनॉल झालेला आहे. तुम्हाला येवल्याला पाणी नेण्याचा आमचा अजिबात विरोध नाही, परंतु जर अस्तरीकरण झालं तर शेतीमध्ये पाणी मुरणार नाही. आणि पाणी जर नाही मुरलं तर त्या द्राक्ष बागा कशा वाचवायच्या किंवा शेतीतील पिकं कशी वाचवणार. तर त्यामुळे आमचा पाणी नेण्याचा बिलकुल विरोध नाही. परंतु जर हे अस्तरीकरण तुम्ही जर थांबवलं नाही तर आमच्या या 7 गावांच्या वतीनं मी या ठिकाणी नमूद करतो का मी इथं उपोषणाशिवाय किंवा आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, एवढेच या निमित्ताने सांगतो. यासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जे माजी मंत्री उपमुख्यमंत्री होते छगनराव भुजबळ साहेब यांनी मावडी गावाचा जनमत घेऊन नंतरच विस्तारीकरण करावे अशी मागणी मावडीकर ग्रामस्थांनी केली आहे. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. नव्वाडपाडा येथे भव्य मोफत सर्व रोग तपासणी शिबिर. पर नॉट रेकॉर्ड इंडिया फाउंडेशन, चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया, तुळजा सर्जिकल हॉस्पिटल, दिंडोरीत तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक ग्रामपंचायत नडवाडपाडा यांच्या संयुक्त विद्यमानात नडवाडपाडा येथे मोफत सर्व रोग तपासणी शिबिर संपन्न झाले. येथे भव्य मोफत सर्व रोग तपासणी महाशिबिर वार गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 या दिवशी वेळ 9 ते 2:30 वाजेपर्यंत घेण्यात आले. येथे यावेळी 265 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या प्रसंगी नडवाडपाडा येथील सरपंच हिरामन गावित, सदस्य अंगणवाडी सेविका उमेश राठोड, डॉक्टर अभिषेक साखरकर, डॉक्टर रवींद्र धवन, डॉक्टर राहिल पटेल, डॉक्टर ज्ञानराज देसले, डॉक्टर सुहास पाटील, डॉक्टर स्वाती पाटील, डॉक्टर पद्मराज मोरे, महिमा सोनवणे, स्नेहल लचके, कृष्णा पवार, योगेश बेनकोळी, सुनीता आचारी, मेघा गायकवाड, निशा पवार, अजय तासकर, देवराम चौधरी, हेमराज चौधरी, बाळू गवळी, सुमन शिंदे आदींसह अधिकारी, डॉक्टर व ग्रामस्थ उपस्थित होते. घेऊन जाते आणि शनिवारी आणून सोडते सकाळी 10 वाजता.
आधार कार्ड लागेल आपल्याला, फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड. आधार कार्ड काय करायचं, दर गुरुवारी इथल्याच गोळ्या घेऊन टाकीत जायच्या येस मराठीसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी. सरकारला सद्बुद्धी दे, मनोज जरांगेंचं सप्तशृंगीकडे साकडं. संघर्षोद्यम मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे गुरुवारी दिनांक 8 रोजी नाशिक दौऱ्यावर आले होते. नाशिक दौरा आटपून जाताना त्यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी सप्तशृंगी देवीला साकडं घातलं. यावेळी सप्तशृंगी संस्थानाच्या वतीने मनोज जरांगे यांना सप्तशृंगीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा, सप्तशृंगी माता की जय अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आई मातेकडं या सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि जो मराठा समाजाचे अनेक मागण्या आरक्षणासह ते सोडवण्याची 15 तारखेच्या सद्बुद्धी द्यावी असं साकडं घातलं. आणि बळीराजा ही संकटात दुष्काळामुळे सापडला, त्यांनाही भरघोस मदत व्हावी आणि या सरकारला सद्बुद्धी द्यावी असं आईच्या चरणी साकडं घातलं. छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजीराजेंना कोल्हापूरमध्ये लढवतील असे सध्या चर्चा आहे. छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे. महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा दिला असं म्हटलं जातं. मी दोनही राजकारण्यांचा खूप आदर करतो, त्यामुळं राजकीय भाषे मी त्यांच्याबद्दलच करणार नाही. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा गड बघून तुम्हाला काय वाटलं दादा पहिल्यांदा पाहिला तुम्ही? या मातेच्या गडावरती, या पवित्र गडावरती पाय ठेवला, एक प्रचंड अशी ऊर्जा मिळाली आणि काय शब्दच नाही, असं की अप्रतिम आणि आईची ऊर्जा आणि आशीर्वाद मिळाला. आता आणखी ताकदीने आम्ही लढणार, आणखी ताकदीने लढणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार. नाही बाबा, माझ्याकडे माझ्या राजकारणात गावात मागं नका लागू. हो, तो माझा मार्गच नाही. माझा मार्ग गोरगरीब जनतेंना लढून किती न्याय देता येईल आणि त्यांच्या दुःखात किती सहभागी होता येईल एवढंच काम आहे. राजकारण आपला अजेंडा नाही आणि मार्ग पण नाही. चला, धन्यवाद. चला, एक प्रश्न भुजबळांचा हा राजकीय याचा जिल्हा आहे, इथे येऊन तुम्हाला काय वाटतं? त्याचा काय याचा कोण म्हणलं तुम्हाला? त्याचा आहे, जनतेचा आहे, तो संपलेला माणूस आहे. पण आता कसं आहे, थोड्या उड्या हाणतोय, नाहीतर आम्ही घेऊन तिथे जशी टपकून एखादी शिवर वय झालंय आपलं, जरा सांभाळून राहा. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.